नमस्कार माझ्या सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार। आजचा विषय आहे शिवरायांचे आरमार। आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे, ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र। मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ग्रँडअप यांनी सुद्धा भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे असे लिहिलेले आहे। रामचंद्र पंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्र ग्रंथात 9व्या प्रकरणात आरमार हे प्रकरण दिलेले आहे। मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, लाईक करता। यामागे फार मोठी मेहनत आहे। आमचे मित्र प्रमोद दादा पाटील असो किंवा अमोल दादा साठे, निलेश दादा टापरे, जयंत दादा, विनायक दादा यांनी फार मेहनतीने हे चॅनल सुरू केलेले आहे। चला तर विषयाला हात घालू। आजचा विषय आहे शिवरायांचे आरमार। यदुनाथ सरकार यांनी पारसी प्रत आणि 91 कलमी बखरमध्ये एक उल्लेख येतो, शिवबा राजे तेलघट्ट घाटाने उतरले व राजांनी चौल घेतले, सोबत माऊली व कल्याण भिवंडी घेतली। कल्याणचा नामजात हवाला दादाजी कृष्ण व भिवंडीचा हवाला सकोपंतास सांगितला। पुढे आबाजी महादेव यास कल्याणास ठेविले व राजे प्रबळगडाकडे गेले। आता या सर्व प्रकरणात महाराजांना विरोध झाला का? तर नाही। याचे कारण म्हणजे विजापूरचा मोहम्मद आदिलशाह प्राणांतिक रोगाने आजारी पडल्यामुळे विजापुरी राज्यात बंडाळी माजली। त्यामुळे बडी बेगमने मुल्ला अहमद याला कोकणात असलेला आपल्या या सरदाराला वापस बोलवले विजापूरला। ही गुप्त खबर हेरांनी महाराजांना दिली व शिवबाने या संधीचा फायदा उचलला व कोकण कब्जात घेतले। इकडे विजापुरात मोहम्मद आदिलशाह वारला, अली आदिलशाह गादीवर आला, पण त्याला राज्यकारभाराचे ज्ञान नसल्यामुळे विजापुरात फितुरी व अव्यवस्था माजली। त्यामुळे आदिलशाही शिवबाची दखल घेऊ शकली नाही। लक्षात घ्या, इथे अजून एक आपल्याला विचार करावा लागेल की 1636 माऊली तहानुसार मोगल व आदिलशाही यांनी निजामशाहीचा मुलूक आपापसात वाटून घेतला होता। पुढे 1657च्या मुघल व आदिलशाही तहात आदिलशाहने तो मुलूक मुघलांना देण्याचे कबूल केले, पण प्रत्यक्षात तो मुघल दिला नाही। आता आपल्या लक्षात आलेच असेल, शिवबाच्या ताब्यात जो मुलूक होता त्यापैकी बराचसा मुलूक त्या जुन्या निजामशाही मुलकापैकीच होता। मग आपल्यासमोर प्रश्न पडेल, शिवबाने मोगलांना कसे सांभाळले? कारण मोगलही प्रबळ होते। तर महाराजांना खबर आली की दिल्लीचा शहाजहान आजारी पडला आहे। बघा काय गुप्तहेर खातं असेल आपलं। औरंगजेब बादशाही मिळावी म्हणून दिल्लीकडे रवाना झाला। या सर्व संधीचा फायदा शिवबांना मिळाला। महाराजांनी मुघलांचे अनेक ठाणे लुटले, जुन्नरी लुटले। औरंगजेबाला तसे माफीचे पत्र पाठवले। 1657 1658ला शिवबाने निजामशाही कोकण हस्तगत केले आणि एक पत्र पाठवले थेट औरंगजेबाला, तुमचे हस्तक म्हणून आम्ही हा प्रदेश घेतलेला आहे। यावेळी महाराजांच्या ताब्यात 100 किलोमीटरचा समुद्र किनारा आला। यावेळेस 100 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराजांच्या ताब्यात आल्यावर महाराज थांबले नाही, थकले नाही की दमले नाही। जहाज बांधणीचे कारखाने कल्याण, भिवंडी, पेन येथे काढल्या। सुरुवातीला लक्ष ठेवले केवळ 20 गुराबा बांधायच्या। महाराजांच्या समोर प्रश्न होता, आपल्याकडे समुद्रावर आरमार बांधण्याचे काढण्याचे अनुभव नाही। मग महाराजांनी काय केले माहीत आहे? चक्क परकीय शत्रूचे माणसं जहाज बांधणीसाठी शिवबांनी आणले। 2 पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। म्हणजे शिवबांचे आरमार रू लेताव वियंगश आणि त्याचा मुलगा फेरनाव वियंगश हे 2 पोर्तुगीज बांधत होते। त्यांच्या दिमतीला 380 टोप्यास कारागीर होते। तसेच आपलेही लोक होते आणि आपले लोक मुद्दामून ठेवले होते। आता ही बातमी गोव्यातील पोर्तुगीज कार्यालयात जायला वेळ लागला नाही। गोव्यातून हालचाली वाढल्या। याचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी वसईचा पोर्तुगीज कॅप्टन
अँतोनियो मेलू द कॉस्त्रू याला एक पत्र पाठवले व आमच्या कामात ढवळाढवळ करू नको असा त्याला सज्जड दम दिला. कल्याण, भिवंडी व पेन येथे युद्ध नौका बांधण्याचा श्री गणेशा करण्यात आला. जहाज बांधणीचा खेळ आमचे लोक अत्यंत बारकाईने पाहत होते. कदंबाचे जयकेशी यांच्यानंतर आमच्याकडे आरमारच नव्हते. आता ते प्रत्यक्ष घडून येत होते. लाकूड फाटा आमचे लोक आणत होते. त्याच्या अनेक कामात मदत करत होते. पाट्या गरम करून वाकवणे, त्यावर दगड ठेवणे, त्याला वाग देणे, अवघ्या काही कालावधीत अनेक कारागीर कुशल बनले. युद्धनौका तयार कशा करायच्या या कामात अनेक आमची लोक, आमची कारागिरी तरबेज झाली. काही झाले तरी हे जहाज बांधणीचे काम बंद झाले पाहिजे, कारण याचा उपयोग शिवाजी राजे आपल्या विरुद्ध करतील. म्हणून अँतोनियो मेलू द कॉस्त्रू याने जुआव द सालादार द वेरकेलस वॉर केसेलस याच्यावर एक जबाबदारी सोपवली. म्हणून ती जबाबदारी होती युद्ध नौका बांधण्याच्या कामावर जे पोर्तुगीज व टोप्याच कारागीर ठेवलेले आहे त्यांनी हे जहाज बांधणीचे काम करू नये. आणि या कामात तो यशस्वी झाला. तो तिथे गेला, त्यांनी त्याचे मन वळवले. रातोरात पोर्तुगीज पळून गेले, पण युद्ध नौकेचे काम बंद पडले नाही. शिवबा राजांची दूरदृष्टी येथे कामी आली. आतापर्यंत कामावर देखरेख करणारे आमचे कोळी बांधव, भंडारी बांधव, खारवी, दालदी असे समूहाने पुढे आले व स्वतःच गुराबा बांधावयास लागले. बरं, त्यासोबत अनेक प्रकारी बांधायला लागले. कल्याण व भिवंडी समुद्रापासून 40 किलोमीटर आत होते. हे वसईच्या खाडीच्या काठावर आहे. आता विशेष म्हणजे हा वसईचा किल्ला पोर्तुगाल्यांच्या ताब्यात आहे. दुसरे पेन हे समुद्रापासून 40 किलोमीटर आत होते. हे भगवती नदीच्या काठावर आहे. ती नदी धरमतरच्या खाडीला मिळते. त्या खाडीच्या तोंडावर करंजे बेट आहे. तेही बेट पोर्तुगाल्यांच्याच ताब्यात आहे. आता जर शिवबाचे आरमार येथून बाहेर पडल्यास आपण या आरमारावर हल्ला करू अशी पोर्तुगाल्यांची मनशा होती. म्हणूनच शिवबाने अँतोनियो मेलू द कॉस्त्रू याला सज्जड दम देत त्याची मनशा त्याच्याच घशात घातली व आमचे आरमार खुल्या समुद्रात आले. जहाज बांधणी करत असलेले पोर्तुगाली पळून गेले. त्याचे पुढे नक्की काय झाले तर 7 ऑक्टोबर 1659 ला रू लेताव वियंगश याने वसईला माफीनामा लिहून दिला. चुकलो, आम्ही हे काम केलं नसतं तर बरं झालं असतं. दुसरे, या सर्व जहाज बांधणीसाठी लाकूड फाटा कुठून आणावा याविषयी आज्ञापत्रात म्हणतात. आरमारास तक्ते, सोट, डोलाच्या काट्या आदी करून जे आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीवरून होऊन खरेदी करून आणवीत जावे. आजही तो नियम लागू आहे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू न द्यावा. बलात्कार सर्वथा न करावा. जहाजाची किती प्रकार निर्माण केले, आश्चर्यकारक प्रकार निर्माण केले. गलबते आहे किंवा गॅली आहे, गुराबा आहे, पगार आहे, मचवे, मंजा, बेतेले, फतेमार, तारू, तरांडी, पडाव, तिरकाटी, सिबाडे, पाल, सिबार किंवा महागिरी म्हणजे लढाऊ गलबत याची सुद्धा निर्मिती झाली. आणि यासोबतच पाण्यात ताबडतोब वळण घेणाऱ्या संगमेश्वरी नावाच्या खास होड्या शिवबाने बांधून घेतल्या आणि त्याच्या जोरावरच अरबी समुद्रात भारतीय आरमार हा इतिहास घडवला गेला. आम्ही मात दिली पोर्तुगाल्यांना, इंग्रजांना, फ्रेंचांना, डचांना, सिद्ध्यांना. केवळ एक नूतन सृष्टीच निर्माण केली असेच म्हणावे लागेल. आणि हेच आज्ञापत्रात आहे. म्हणूनच अनेकांच्या मुखातून उद्गार निघाले, शिवबा राजांचा समुद्राजवळ जर जन्म झाला असता तर संपूर्ण जगावर या राजाची सत्ता असती. म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक आहो, कारण ते गुणाने अलौकिक आहे, कृतीने अलौकिक आहे. व्हिडिओ जास्त लांबवत नाही, इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय. आपण व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याला शेअर करा. जय शिवराय. धन्यवाद.